नमस्कार मंडळी, मी आज माझ्या बॅगेचे अनबॉक्सिंग करणार आहे. ही बॅग मी स्पोर्ट्ससाठी वापरतो आणि ह्या बॅगेमध्ये माझे काय काय साहित्य आहे हे सर्व तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर बघा. तर मित्रांनो, ही माझी बॅग आहे आणि या बॅगेमध्ये काय काय सामान आहे चला बघूयात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतरण्यासाठी काहीतरी लागतं. जेव्हा आपण बाहेर जातो ग्राउंडवरती तर हे सर्वात मोठं काम करतं की माती वगैरे लागून देत नाही आपल्या साहित्याला. माझ्या मोबाईलचं स्टँड तुटलेलं आहे म्हणून मी एकाच हाताने दाखवतो आहे, जरा समजून घ्या. हे जे तुम्हाला दिसत आहे ह्याचा वापर आपण सर्व मसल्स आणि जे काही क्रॅम्प वगैरे येतात ते काढण्यासाठी करतो. तर बऱ्यापैकी जणांनी हे पाहिलं असेल, याचा खूप मोठा उपयोग आहे. तर आपण हे साईडला ठेवूया आणि आपण जाऊया बॅगकडे. तर बॅगेला मध्ये घेऊयात. तर सर्वात पहिले येतात हे शूज. थोडं आपण साईडला ठेवूया त्याला. त्याला म्हणतात PT शूज. हे PT शूज शक्यतो शॉर्टपुटसाठी वापरतात. माझं इव्हेंटसाठी मी वापरतो हा शूज शॉर्टपुटला. तर मी पहिल्यांदा सगळं सामान तुम्हाला व्यवस्थित ठेवून दाखवतो आणि मग व्हिडिओ घेतो, कारण मी एकाच हाताने व्हिडिओ काढत आहे. तर दाखवायला आणि काढायला मला जरा प्रॉब्लेम होतो आहे, त्याच्यामुळे मी सर्व सामान इथं खाली व्यवस्थित ठेवतो आणि मग तुम्हाला सर्व प्रकारे व्यवस्थित दाखवतो. तर अशा प्रकारे सर्व सामान ठेवून झालेलं आहे. तर मी याची तुम्हाला माहिती देतो. शूज झाला, ते झालं. आता आपण येऊयात या बॉक्सकडे. तर ही एक पावडर आहे की जे आपले बोट वगैरे फिसलत नाहीत या शॉर्टपुटवरनं, आणि गोळा फेकण्यासाठी याची भरपूर मदत, म्हणजे एक प्रकारे ग्रिपचं काम करतं. त्याच्यामध्ये एक पावडर आहे. तरी अशा प्रकारे पावडर आहे. नंतर येतो हा बेल्ट. ह्या बेल्टने आपण स्ट्रेचिंग वगैरे करतो. शॉर्टपुटची सुद्धा प्रॅक्टिस करतं, ते मी तुम्हाला ग्राउंडवरती गेलो नक्की दाखवेल. ह्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवेन मी, शॉर्टपुटसाठी कसा व्यायाम करायचा. तर हे सुद्धा एक महत्त्वाचं पार्ट आहे माझ्यासाठी. नंतर हे प्लेट आहे. हे माझं यूज मी जास्त करून ह्याला रिमार्कसाठी यूज करतो, मार्किंगसाठी यूज करतो ह्याला. आणि ABC ड्रिलमध्ये वगैरे हे जास्त उपयोगी पडतं. ही आहे पाणी बॉटल, सर्वांना माहितीच असेल. तर ही जवळजवळ 1800 ml ची बॉटल आहे पाण्याची. कसं आहे, डिहायड्रेशन होऊ नये म्हणून मी हे वापरतो. हा बॉल आहे, सर्वांना माहितीच आहे, गुरु लेझरचा बॉल आहे क्रिकेटचा. ही ग्रिप, हे व्रिस्ट ग्रिप आहे. ही म्हणजे आपण मनगटाला लावण्यासाठी वापरतो. म्हणजे ज्यावेळेस आपण गोळा वगैरे फेकतो तर चमक वगैरे भरू नाही किंवा दुखू नाही म्हणून हे आपण वापरतो. हे गुडघ्यांसाठी निकॅप आहे. हे काही चिल्लर सापडले, हे पण ठेवून दिले मी. छापाकाटा वगैरे करायला लागतात क्रिकेटची मॅच वगैरे खेळताना. हे पण सेम त्याच पद्धतीने काम करतं. हे शॉर्ट ग्रिप आहे आणि ही लॉंग ग्रिप आहे, म्हणजे पूर्ण हातापर्यंत हे सपोर्ट देतं. तर हे पण त्याच प्रकारे काम करतं, पण हे शक्यतो मी क्रिकेट खेळताना वापरतो. हा झाला फॉगचा सेंट. घाम वगैरे होतो आपण ज्यावेळेस ग्राउंडवरती रनिंग वगैरे करतो आणि अचानक आपल्याला कुठेतरी गावात वगैरे बाहेर जायचं असते, कारण घरून काम वगैरे सांगतात काही, तर हे मारलं की आपलं फ्रेश होऊन जाते. हे माझी बॅटिंग ग्रिप आहे टेनिस बॉलची. ज्यावेळेस आपण क्रिकेट वगैरे खेळतो तर ह्याला छोटे बबल गमसारखी ग्रिप आहे. तर हे ग्रिप चांगली आणि मस्त वाटते खेळताना. आता हे म्हणतात तर ही गाडीची ग्रिप आहे, आपले हँड ग्लोव्ज. याचा उपयोग मी सकाळी पहाटे ज्यावेळेस मी रनिंगसाठी जातो तर भयंकर थंडी असती, तर हाताला संरक्षण म्हणून घालतो. हे सांगायचं राहिलं,
हे जर कुठं चमक वगैरे भरली, जर शिर वगैरे चढले तर मी याचा वापर करतो आणि बेस्ट आहे हे नॅपकिन आहे, हे टाईटी आहे. कसं घाम वगैरे आला तर आपण याचा वापर करू शकतो आणि हे प्रत्येक स्पोर्ट्सवाल्याकडं असतंच आणि ठेवायलाच पाहिजे प्रत्येक स्पोर्ट्सवाल्याने. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माझा इव्हेंटचा शॉर्टपुटचा गोळा. तर हा गोळा जवळजवळ 60.26चा आहेत, म्हणजे 260 ग्रॅमचा आहे. 7 किलो आणि 260 ग्रॅमचा हा गोळा आहे. तर आमच्या इव्हेंटसाठी हा एवढ्या मापाचा गोळा असतो. लेडीजसाठी वेगळा असतो, तो मला वाटते 4,200चा असेल तो गोळा, म्हणजे जवळपास 4.5 किलोचा गोळा असतो तो. आणि हा आमचा 7.5 किलोचा गोळा असतो. तर अशा प्रकारे ही माझी संपूर्ण बॅक किट. तर कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून. आणि मी तुम्हाला ह्या बेल्टचा नक्कीच व्हिडिओ रील सेंड करील. सर्वांनी पहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.